सर्वांनी म्हणा नमिला गणपती नमिला गणपती माऊली सारजा अगोदर या ठिकाणी कथेला प्रारंभ करत असताना सगळ्यात अगोदर जर वंदन कुणाला करायचं असेल तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला असणारं वंदन. या ठिकाणी दुसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर संपूर्ण असणारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला असणारं दुसरं वंदन. तिसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं एक आपल्याला जवळचं ज्योतिर्लिंग जर कोणतं असेल तर घृष्णेश्वर भगवंताला असणार या ठिकाणी वंदन. चौथं वंदन जर कुणाला करायचं म्हटलं तर आपल्याच परिसरामध्ये जनार्दन स्वामी असतील म्हणजे नाथरायांचे गुरु जनार्दन स्वामीला असणारं वंदन. वेरूळच्या ठिकाणी घृष्णेश्वरच्या ठिकाणी जनार्दन स्वामीचा असणारा आश्रम सुद्धा आहे. ते जनार्दन स्वामी एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी एक ज्यांची असणारी समाधी देवगिरी किल्ल्याच्या असणाऱ्या वर असणारी समाधी आहे त्या जनार्दन स्वामीला सुद्धा असणारं वंदन. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना असणारं वंदन. एवढंच नाही, पंढरीश परमात्म्याला असणारं वंदन. आपलं ग्रामदैवत आहे हनुमंतरायाला वंदन. शरण शरण हनुमंता शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा
शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा, मज दावाव्या सुभटा. याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं असेल तर वंदन करत असताना आळंदी निवासी माऊली यांना असणार वंदन. का? ज्ञानदेवा सार चोजविले. आपल्या सगळ्याचे गुरु जर कोण असतील तर माऊली असणारे आपले गुरु आहेत. ज्ञानोबा मावळे तुकाराम, तुकाराम. ज्ञानोबा मावळे तुकाराम, ज्ञानोबा मावळे तुकाराम, ज्ञानोबा मावळे यानंतर वंदन करत असताना आपल्या जवळ असणारं संताच्या बाबतीमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना असणारं वंदन. जनार्दन एकनाथ आणि खांब दिधला भागवत. या ठिकाणी वंदन करत असताना हात लावू नको, त्याला माग सरतो, त्याला हात लावू नको. जनार्दन स्वामीला असणारं वंदन, नाथांना असणारं वंदन, श्री संत सावता महाराजांना असणारं वंदन, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन, आपल्या आई वडिलांना असणारं वंदन, गुरुला असणारं वंदन. तुम्ही संपूर्ण श्रोते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, तुमच्या सगळ्याच्या चरणी असणारे या ठिकाणी वंदन करतो आणि या ठिकाणी कथेला असणारी ही सुरुवात करतो. या ठिकाणी 7 दिवसापर्यंत आपल्याला कोणाची कथा ऐकायची आहे? हनुमंतरायाची. बर, ज्यांची आपल्याला कथा ऐकायची आहे त्यांची कथा ऐकल्याच्या नंतर फायदा होत असेल तर कथा ऐकावी. लक्ष करा बरं का. कथा ऐकायची का नाही? एखाद्या वेळेस बोलण्याकरता सुरुवात केली, अमुक अमुक राजाची कथा आम्हाला सांगावं. काही लोक बोलत बोलत म्हणतात, काय त्या राजाची कथा ऐकून काही उपयोग आहे का? काय आहे? आता काही उपयोग नाही त्या राजाची कथा ऐकून. का? एखाद्या वेळेस एखाद्या राजाची जर कथा ऐकली तर त्या राजाची कथा ऐकल्याच्या नंतर काही फायदा व्हावा, त्या राजाच्या चरित्रातून आपल्याला काहीतरी मिळावं, अशी काही राजाची असणारी कथा ऐकावी.
आता पहा, देवाची कथा असेल, संताची कथा असेल, काहीतरी कथा ऐकल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी फायदा व्हावा, त्याच्यानंतर आपण कथा ऐकू. आता 7 दिवसापर्यंत हनुमंतरायाची कथा ऐकायची खरं आहे, पण फायदा तर झाला पाहिजे ना काहीतरी. त्या कथेचं काहीतरी महात्म्य तरी पाहिजे ना. जसं शिव महापुराणाची कथा ऐकायचं म्हटल्याच्यानंतर त्या ग्रंथाचं महात्म्य अगोदर सांगितलेलं. एवढी कथा तुम्ही ऐका, दुष्ट लोक, पापी लोक यांचा उद्धार झाला ती कथा ऐकल्याच्या नंतर. भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर धुंदुकारीचा उद्धार झाला, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना आनंद झाला. तसं आपल्याला 7 दिवसापर्यंत काम धंदे सोडून इथं येऊन बसायचे मंडपामध्ये 2-3 तासापर्यंत. बिनकामी कुणी आहे का इथं? कुणीच नाही बरं का बिनकामी, सगळे कामाचीच माणसं आहेत. बोलत म्हणतात, काय चालू आहे तुमचं काम? काही नाही बघा, निवांत आहे. तसा निवांत म्हणण्याकरता आहे, निवांत कुणीच नाही. मग मला सांगा, संसार वगैरे सगळा त्याग करायचा, 3 तासापर्यंत हनुमंतरायाची कथा श्रवण करायची. मग काहीतरी फळ तरी पाहिजे, त्या ग्रंथाचं काहीतरी महात्म्य तरी पाहिजे. हनुमंतरायाची कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या पदरामध्ये तरी काहीतरी पडलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हनुमंतरायाची आपल्याला कथा सुंदर स्वरूपामध्ये श्रवण करायची आहे. तर त्या हनुमंतरायाचं वर्णन करत असताना तुलसीदास महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्यांची कथा ऐकायची आहे का नाही, त्या कथेच्या बाबतीमध्ये ज्ञान जर माणसाजवळ जर कुणाजवळ जर असेल, तर सगळ्यामध्ये, माणसामध्ये, देवामध्ये, संतामध्ये जर सगळ्यात जास्त जर ज्ञान कुणाकडे असेल, तर जय हनुमान ज्ञान गुण सागर. सगळ्यात जास्त ज्ञान शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. हनुमंतरायाजवळ ज्ञान किती आहे? हनुमंतरायाजवळ ज्ञान किती आहे? तर हनुमंतरायाजवळ ज्ञानाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, जय हनुमान ज्ञान गुण सागर. सागर शब्दाचा अर्थ काय होतो? समुद्र. समुद्रामध्ये पाणी किती आहे? लिटरमध्ये कुणाला सांगता येईल? अजिबात कुणाला सांगता येणार नाही. हनुमंतरायाजवळ एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे, अहो ज्ञानाचे ते साक्षात सागरच आहेत. एवढंच नाही, त्यांच्या दूताच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हनुमंतराय दूत कुणाचे आहेत? तर हनुमंतराय प्रभू श्रीरामचंद्रजीचे दूत आहेत. किती विचार करण्याची भूमिका आहे. एक राम आणि रामाचे असणारे दूत म्हणजे हनुमंतराय. एवढंच नाही, हनुमंतरायाच्या आईचं वर्णन केलेलं आहे. कोण आहे आई? तर अंजनी माता हनुमंतरायाची असणारी आई आहे. त्या आईच्या बाबतीमध्ये जर कथा श्रवण करायची असेल, तर हनुमंतरायाची आई असणारी अंजनी माता, आणि अंजनी मातेच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, गौतम यांच्या बाबतीमध्ये असणारी ही अंजनी माता आहे. एवढंच नाही, हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, त्यांच्या कानामध्ये कुंडल आहेत. हनुमंतरायाच्या कानामध्ये कुंडल आहेत. एवढंच नाही, त्यांच्या तेजाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, त्यांचा जो चेहरा आहे का नाही, मेकअप न करता, लक्ष करा बरं का, मेकअप न करता त्यांच्या चेहऱ्यावर तेज भरपूर आहे. आपल्याला मेकअप जर केलं सकाळी 2 तासापर्यंत टिकतं, 2 तासाच्या नंतर मेकअप राहत नाही, परत मेकअप करावं लागतं. पण त्यांचं मेकअप आणि त्यांचं तेज जर वर्णन करायचं म्हटलं, तर त्यांचं तेज म्हणजे विशेष स्वरूपामध्ये आहे. त्यांना मेकअप करण्याची गरज नाही, विशेष स्वरूपामध्ये. एवढंच नाही, विद्यावान गुणी अति चातुर. त्यांची चतुरता जर सांगायची म्हटलं ना, तर एक चतुरता वैकुंठामध्ये राहणारा असणारा विष्णू आहे, त्यांची एक चतुरता सांगितलेली आहे. त्यांना सुद्धा शिरोमणी म्हटलेलं आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळ मणी, धन्य तुची विठोबा.
किती चतुर आहेत, किती चतुर आहेत. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तोची विठोबा. एक देव चतुर, जाणूनी अंतर वर्तत असे. पंढरीश परमात्मा चतुर आहे. तसं हनुमंतरायाचं जर वर्णन करायचं म्हटलं ना, तर हनुमंतराया सुद्धा असणारे चतुर आहेत. एवढं सांगायचं जर म्हटलं ना, तर सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. हनुमंतराय चतुर, पण एवढे सुद्धा चतुर असून ते प्रभू श्रीरामचंद्रजीचे असणारे दूत आहेत. आणि दूत असल्याच्या नंतर रामाचं कुठलं जरी कार्य असेल तर रामाचं कार्य करत असताना ते एकदम आतुर आहेत. आतुर म्हणजे सांगितलेलं काम इतकं लवकर करतात की त्याला वेळच लागू देत नाही. कधी कधी संसारामध्ये लग्न जर झालं पुरुषाचं, तर लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या वर्षी सांगितल्याच्या नंतर तो ऐकतो. म्हणजे सांगितलं ना पत्नीला चहा करा, 2 मिनिटामध्ये चहा, कालांतरानं अर्धा तास होऊन जातो, चहा येत नाही. शेवटी राग आपणच पातेलं ठेवतो. म्हणजे पुन्हा चतुराईनं काम होत नाही, लवकर काम होत नाही. पण हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रजीनं जर काम सांगितलं ना, तर काम सांगितल्याच्या नंतर ते काम एकदम चतुराईनं आणि सांगितल्याबरोबर लवकर काम करतात. हे हनुमंतरायाचं असणारं वर्णन आहे. एवढंच नाही, प्रभू चरित्र सुनके बे रशिया, राम लखन सीता मन बसिया. हनुमंतरायाच्या मनामध्ये जर कोण असेल तर हनुमंतरायाच्या मनामध्ये एक राम आणि नंबर 2ला असणारी सीता माता आहे. त्यांच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये राम पण नाही आणि आपल्या मनामध्ये सीता पण नाही. आपल्या मनामध्ये कापसाला भाव कधी वाढल, आपल्या मनामध्ये हेच बसलेलं आहे. पण त्यांच्या मनामध्ये जर काय असेल तर त्यांच्या मनामध्ये राम आणि सीता. पुढं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे. हनुमंतरायाचं जर वर्णन रूपाचं करायचं म्हटलं तर हनुमंतराया एवढं सूक्ष्म रूप कुणालाही घेता येत नाही. हनुमंतरायाला जे रूप घेता येतं का नाही, इतकं सूक्ष्म रूप घेतात, एवढं सूक्ष्म रूप घेतात. मुंगी बघितली का नाही आपण, मुंगीचा असणारा जो डोळा आहे का नाही, त्या डोळ्यापेक्षा सुद्धा लहान रूप घेतात. बर, एवढ्यात लहानात लहान सुद्धा रूप घेता येतं. आणि वेळ प्रसंग जर आली ना, तर वेळ प्रसंग आल्याच्या नंतर इतकं मोठं रूप घेतात, इतकं रूप मोठं घेतात की शेवटी हे आकाश आहे का नाही, गगन इथपर्यंत उंच वाढतात. म्हणजे सगळ्यात लहान सुद्धा रूप आहे आणि विशालामध्ये विशाल सुद्धा असणारं रूप आहे. एवढंच नाही, वेळ जर प्रसंग आली आणि संकट जर एखाद्या वेळेस जर आलं ना, तर संकट आल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजीनं कार्य सांगितल्याच्या नंतर ते कार्य लवकर करतात. एवढंच नाही, लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजी रडू लागले. त्यावेळेला डॉक्टरनं सांगितलं, जर लक्ष्मणाला वाचवायचं असेल तर वाचवायचं असल्याच्या नंतर द्रोणागिरी पर्वतावर असणारी वल्ली आहे, ती वल्ली जर सूर्य उदय होण्याच्या अगोदर जर कोणी आणून देत असेल तर लक्ष्मण वाचतो. अहो, एवढी वल्ली आणायचं काम, पर्वत उचलून आणायचं काम जर कोणा केलं असेल तर हनुमंतरायाने जाने सीता शोध केली,
सुंदर स्वरूपामध्ये असणार हे प्रमाण आहे. 18 पद्म वानर होते, एक आणि दोन नाही. किती पद्म? 18 पद्म. पण 18 पद्म वानर असून सीतेचा शोध मात्र एकाही वानराला लागला नाही. किती कौतुकाची गोष्ट आहे. 18 पद्म वानर, पण सीतेचा शोध मात्र कुणालाही लागला नाही. सीतेचा शोध फक्त जर कोण केला असेल तर एकटे असणाऱ्या हनुमंतरायाने सीतेचा शोध केला. एवढंच नाही, त्यांच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर प्रभू श्रीरामचंद्रजीला एक प्रश्न विचारलेला आहे. सांगा, हनुमंतराय तुम्हाला किती आवडतात? प्रभू श्रीरामचंद्रजीला प्रश्न विचारला, हनुमंतराय तुम्हाला किती आवडतात? रामाने एक उत्तर दिलेलं आहे हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये. प्रभू श्रीरामचंद्रजीला भाऊ किती आहेत? बोला, किती? 3 बरं का. प्रभू श्रीरामचंद्रजीला 3 भाऊ आहेत. कोणते कोणते आहे का? लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. हे 3 प्रभू श्रीरामचंद्रजीने सांगितलं, खरं सांगू, जसे मला हे 3 भाऊ आहेत का नाही, तसा हनुमंतराय सुद्धा माझा एक भाऊच आहे. लक्ष करा बरं का. आता म्हणजे हनुमंतरायाला सुद्धा त्यांनी भाऊच मानलेला आहे. असं कोणी आपण गावातल्या माणसाला भाऊ मानतो का? असं कोणी भाऊ मानित नाही बरं का, अजिबात नाही. म्हणतील माझा भाऊच आहे, पण प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं हनुमंतराय म्हणजे माझे भाऊच आहेत. एवढंच नाही, हनुमंतरायाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर आपल्याला अनेक वदन जरी असले किंवा वदन जरी आपल्याला भेटले तर हनुमंतरायाचं वर्णन करण्याकरता शेष शिनला झाल्या 2,000 जीवा. म्हणजे हनुमंतरायाचं वर्णन कोणाला सुद्धा करता येत नाही. हनुमंतरायाचं वर्णन कोण कोण करतात? सनकादिक असणारे हनुमंतरायाचं वर्णन करतात. सनंदन, सनातन, सनत कुमार हनुमंतरायाचं वर्णन करतात. एवढंच नाही, नारद मुनी सुद्धा हनुमंतरायाचं वर्णन करतात. म्हणजे किती श्रेष्ठ आहेत विचार करा. पुढे बोलत असताना हनुमंतरायानं पुन्हा कुणावर उपकार केला ते एक ऐका बरं का. उपकार करत असताना हनुमंतरायानं उपकार केलेला आहे सुग्रीवावर. सुग्रीव म्हणजे कोण? वालीचा भाऊ बरं का. इतका सुग्रीवावर उपकार केला, इतका सुग्रीवावर उपकार केला. सुग्रीवाची पत्नी तारा आणि रुमा. तारा पत्नी वालीची आहे आणि रुमा पत्नी सुग्रीवाची आहे. सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण वालीनं केलं. लक्ष करा बरं का. सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण वालीनं केलं. पत्नीची सोडवणूक होत नव्हती. त्या मुलांना काय करा, कोणीतरी जाऊन तुम्ही भाऊ जावा तिकडे, सायकल त्यांना तिकडे खेळा म्हणा, जरा इकडे कोणीच येऊ देऊ नका, तिकडे जावा. त्यांना ते चक्रा एकच करायला सारखे ते, तिकडे जाऊन खेळा रोडला, तिकडं परत तिकडे येऊ नका बरं का. आता तिकडे जावा, आता तिकडे जाऊन खेळा आता तिकडं. सुग्रीवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. सुग्रीवाची पत्नी रुमा अपहरण केलं वालीनं, आणि उपकार हनुमंतरायानं एवढं केलेले आहेत की कालांतरानं त्यांच्या पत्नीची सोडवणूक जर कुणामुळे झाली असेल तर केवळ हनुमंतरायामुळं. एवढंच नाही, हनुमंतरायाचा हा महिमा आहे. पुढे वर्णन करत असताना सांगतात, ऐसा मारुती उपकारी. वाह, माईक चालू करा, माईक चालू करा.
किती उपकारी आहे. सुग्रीवाच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या पत्नीच्या बाबतीमध्ये भेट घडवून देणारा जर कोण असेल तर हनुमंतराय. पुढे ऐका उपकाराच्या बाबतीमध्ये. लंकेमध्ये हनुमंतराय गेल्याच्या नंतर श्री हॅलो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. कृष्णेश्वर भगवान की जय. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर सुंदर स्वरूपामध्ये हनुमंतरायांनी एक मंत्र दिलेला आहे. त्या मंत्राच्या बाबतीमध्ये लीला जर श्रवण करायची म्हटलं तर हनुमंतराय लंकेमध्ये गेले होते आणि लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची भेट बिभीषणाच्या सोबत झाली. बिभीषणाची आणि हनुमंतरायाची भेट झाल्याच्या नंतर हनुमंतरायांनी बिभीषणाला एक प्रश्न विचारला की एवढ्या लंकेमध्ये तुम्ही एकटे कसे काय राहतात. लक्ष करा बरं का. लंकेमध्ये सगळे वारकरीच राहत होते का राक्षस राहत होते. सगळे राक्षस राहत होते बरं का. आणि तेवढ्या राक्षसामध्ये एकटाच असणारा हरिभक्त राहत होता. सकाळी भल्या पहाटे काकडा करणे, हरिपाठ करणे, देवपूजा करणे, व्यवस्थितरित्या असणारी तिथं पूजापाठ असणारी करणे. आता पहा, सुंदर स्वरूपामध्ये वर्णन असं केलेलं आहे. बिभीषणाला सुंदर एक प्रश्न विचारला हनुमंतरायांनी, या लंकेमध्ये तुम्ही कसं राहता. त्यावेळेस बिभीषणाने एक हसून उत्तर त्यांना दिलं.
आपल्या मुखामध्ये जेवढे दात असतात का नाही, दाताच्या मध्ये जशी जीभ असते, जशी दाताच्या मध्ये जीभ राहते, तसं मी लंकेमध्ये राहतो. लक्ष करा बरं का. हे जे आपले 32 दात आहेत का नाही, हे 32 दात सारखे जर कुणावर जर टपून असतील, तर कुणावर? सगळे जास्त 32 दात त्या जिभेवर असे टपून असतात. आणि ती बिचारी सारखी या 32 जणांना भेटे बरं का. इतकी भेटे, इतकी भेटे. ते 32 जण म्हणतात, तू नुसतं बाहेरच निघ. तू नुसतं बाहेरच निघ. तुझी लगेच 2 मिनिटामध्ये तुकडाच म्हणलं तर. पण ती जीभ काय म्हणते माहिती का? तुम्ही हिशोबात राहा. मी एखादा शब्द जर चुकीचा जर बोलले, तर तुमचे हे 32ला 32 कोणी ठेवायचं नाही. म्हणजे एवढे जे 32 पाडायचं काम जर कोण करीत असेल, तर जीभच करते. फक्त ती मर्यादा बिचारी सोडित नाही बरं का. ते मर्यादा सोडित नाही. तिनं जर मर्यादा जर सोडली ना, हे पाडायला उशीर लागणार नाही बरं का. आणि शेवटी खरं राज्य जर कुणाचं असेल, तर दाताचं राज्य नाही. लक्ष करा बरं का. दात जर दुखू लागला तर दवाखान्यामध्ये जावं लागतं. कधी कधी डॉक्टर सांगतो दात तुमचा काढावा लागतो. पण जीभ काढाय कोणी गेला का? जीभ काढाय कोणीच गेला नाही बरं का. अजिबात नाही. एक ना एक दिवस राज्य जर कुणाचं येणार असेल, तर एक ना एक दिवस हे 32 जिच्यावर टपून होते का नाही, हे सगळे निघून जाणारे आहेत बरं का. खरं राज्य जर कुणाचं असेल, खरं राज्य, तर एक ना एक दिवस जिभेचंच राज्य आहे. तसं सुंदर स्वरूपामध्ये वर्णन करत असताना असा भाग सांगितलेला आहे, खरं राज्य जर कोणाचं असेल, तर आपल्या मुखामध्ये असणारं राज्य आहे ते जिभेचं राज्य आहे. हनुमंतराय सांगतात बिभीषणाला, बिभीषणा, एक दिवस खरं राज्य तुझं आहे. राजा रावण मरण पावल्याच्या नंतर राजगादीवर कोण बसला पुन्हा? राजा रावण मरण पावल्याच्या नंतर राजगादीवर कोण बसलं? बिभीषणच बसला. आणि हा मंत्र जर कोणा दिला असेल, तर हा मंत्र हनुमंतरायाने असणारा तो दिला. एवढंच नाही, पुढे बोलत असताना तुलसीदास महाराज वर्णन करतात, हनुमंतरायाचा असणारा तेज आणि प्रताप वर्णन करत असताना सांगतात, जुग सहस्र जोजन पर भानू. इथून आपल्यापर्यंत सूर्याचं अंतर जर मोजायचं म्हटलं तर किती हजार योजन होईल असं कुणाला सांगता येईल? सांगता येणार नाही. बरं, तुम्ही आता काय करा, कथा सुटल्याच्या नंतर उड्डाण घेण्याचा प्रयत्न करा. उड्डाण बरं का. आणि आपल्याला वटा पण आहे, तर उड्डाण घ्यायचं असेल कोणाला तर पण विचार करून उड्डाण घ्या बरं का. हा, गुडघे वगैरे हे ते करून. कुणी जर म्हटलं मला की आता मला उड्डाणच घ्यायचं हनुमंतरायासारखं, हा, अजिबात नाही. आपल्याला पलंगावून खाली उतरता येत नाही, फरशीहून खाली उतरता येत नाही, तरी आपण गुडघे फोडून घेतो बरं का. हनुमंतरायाची काय लीला आहे. अहो, तरुणपणामध्ये नाही, जन्म झाल्याबरोबर त्यांनी जे उड्डाण घेतलेलं आहे, पाळण्यामधून उड्डाण घेतलं आणि गिळण्याकरता कुणाला निघाले? सूर्याला. डॉक्टरनं दिलेली गोळी आपल्याला गिळता येत नाही, बरोबर आहे का. डॉक्टरनं दिलेली गोळी गिळता येत नाही. कधी जर मोठी गोळी दिली तर ती इथून खाली उतरत नाही. पण गिळण्याचा प्रयत्न हनुमंतरायांनी कुणाला केलेला आहे? सूर्याला. पुढे वर्णन करत असताना सांगतात, सीतामातेचा शोध घेत असताना प्रभू श्रीरामचंद्रजींनी अंगठी फक्त हनुमंतरायाजवळच दिली, दुसरं कुणाला सुद्धा अंगठी दिली नाही. सोन्याची अंगठी कुणी कुणाला देतं? कुणालाच देत नाही. अहो, ती जी अंगठी होती, जनक राजानं लग्नामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीच्या हातामध्ये घातलेली अंगठी होती. खून म्हणून प्रभू श्रीरामचंद्रजींनी ती अंगठी हनुमंतरायाच्या जवळ दिली. हनुमंतरायांनी ठेवण्याकरता प्रयत्न केला, त्यांना एक सुद्धा किसा नव्हता. आता आपल्याला किशे भरपूर आहेत, पैसे कमी आहेत आपल्याजवळ, पण हनुमंतरायाला मात्र एक सुद्धा किसा नाही बरं का, अजिबात नाही. हा, त्यांनी कुठं अंगठी ठेवली? जसं आपण चिंगम खातो का नाही, तसं ती अंगठी, रामनामाची अंगठी आपल्या मुखामध्ये ठेवली. आणि सारखं असणारं त्या रामनामामुळं, अंगठीमुळं त्यांना तहानही लागली नाही आणि भूक सुद्धा लागली नाही. 100 योजनेचा सागर त्यांनी सीता शोध करत असताना तिथपर्यंत गेले आणि परत आले. याचं कारण जर काय असेल, तर त्यांच्या मुखामध्ये रामनामाची असणारी अंगठी आहे बरं का. आणि होती सुद्धा. आता सुद्धा आपल्याला जर कुठलं काम करायचं असेल, भजन पूजन करायचं असेल, तर उगं गुळ खाण्यापेक्षा, साखर खाण्यापेक्षा, कंठसुधारक गोळी खाण्यापेक्षा
राम नाम आपल्या मुखामध्ये ठेवा, आपल्याला कधी भूक लागणार नाही ना कधी तहान सुद्धा लागणार नाही. ही सगळ्यात मोठं असणारं राम नामाची असणारी ही अंगठी आहे. म्हणून सगळ्याजण एकदा रामाचं सुंदर असणारं भजन टाळी वाजून करायचं बरं का. हरी श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, ओ श्री राम जय जय राम, 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 एकदा प्रभू श्रीरामचंद्रीचं सगळ्या जणांनी जरा जोरात नाव घ्या एकदा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हे नाव आपल्या मुखामध्ये असणारं ठेवायचं. आता पहा, हनुमंतरायाचं वर्णन करत असताना पुढं असा एक भाग सांगितलेला आहे. तुलसीदास महाराज वर्णन करतात, एखादा भक्त जर तुम्हाला शरण गेला ना, तर शरण गेल्याच्या नंतर तुम्ही त्या भक्ताला सुख देतात. पण आपण शरण जात असताना कुणाला जायचं माहिती का? शरण जात असताना हनुमंतरायाला शरण जायचं. अहो, आपलं सोडून द्या, हनुमंतरायाला आपण शरण जाऊ याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. तुका झाला से कळस, तुकोबराय सुद्धा शरण जर कुणाला गेले असतील, त्यांना सुद्धा भक्तीच्या वाटा विचारत असताना कुणाला भक्तीच्या वाटा विचारावं लागल्या? हनुमंतरायाला. एवढंच नाही, तुकोबारायांनी सुद्धा शरणांगती कुणाची केली? हनुमंतरायाची शरणांगती. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण 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 हनुमन बोला शरण. सर्वांनी म्हणा. आ शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता बोला. शरण शरण हनुमंता,
तुम्हा आलो रामदूता. शरणाच्या चरणारो काय भक्ती जात्या वाटा, काय भक्ती जात्या वाटा, काय भक्ती जात्या वाटा, काय भक्ती जात्या वाटा. काय भक्तीच्या गावाला, काय भक्तीच्या गावाला, काय भक्तीच्या गावाला, काय भक्तीच्या गावाला. वा. जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर शरण कुणाला जायचं माहिती? हनुमंतरायाला. सांगा, तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? तुम्हाला दुःख पाहिजे का? कुणीच नाही, दुःख कुणी सुद्धा मागणार नाही. मग सुख जर पाहिजे असेल, तर सुख पाहिजे असेल तर हनुमंतरायाला शरण जायचं. शरण जात असताना कधीही सांगतो, नुसती अशी मान नाही झुकवायची, नुसती लोटांगण घालायचं. लोटांगण महाद्वारी असं शरण जायचं. सगळ्या जणांनी एकदा हनुमंतरायाचं दर्शन घ्या तिथूनच एकदा. ही शरणांगती आहे. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती जात्या वाटा, मज दावा व्यासू बठा. जर हनुमंतरायाला जर आपण शरण जर गेलो ना, तर तुम रक्षक काहू को डरना. आपण जर हनुमंतरायाला शरण गेलोत ना, तर शरण गेल्याच्या नंतर आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही. का? त्याचं कारण एक आहे. लोक बोलत बोलत म्हणतात, त्याच्या कशाला नादाला लागला, त्याच्या माणसं मागले भरपूर आहेत बरं का, त्याच्या नादाला लागू नका. तसं खरं सांगू, हनुमंतरायाची शरणागती करा. आपल्या पाठीमागं जर कोण उभा राहील तर हनुमंतराय. आपल्या समोर संकटाच्या बाबतीमध्ये जर उभा कोण राहील तर हनुमंतराय. याला एक प्रमाण देतो पुढं चालतो. अर्जुनाच्या रथाच्या पुढं नवे नवे रथावर जर कोण बसलेला असतील तर कोण? हनुमंतराय. एवढं युद्ध जिंकणं म्हणजे त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही बरं का. आपल्या पुढं किंवा अर्जुनाच्या पुढं रथावर असणारे, ध्वजावर जर कोण बसले असतील, ध्वज त्या ध्वजाच्या ठिकाणी असणारी, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरो. महाराज, म्हणजे हनुमंतरायाची जर शरणागती केली तर मागं पुढं उभा राहून असणार आपला तो सांभाळ करतील. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. पुढं बोलत असताना सांगतात, आपण तेज समारो आपै तीनो लोक हाकते कापे. आपल्याला जर संकट आलं आणि संकट आल्याच्या नंतर जर हनुमंतरायाला जर असणार वाटलं की आमची आता सोडवणूक करायची आहे, त्यांनी जर नुसती हाक मारली ना, हाक, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अशी हे दुःखभंजना, मारुती नंदना. हे दुःखभंजना, मारुती नंदना. सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. सुनलो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. पवन सुत. हनुमंतरायाच्या नावाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. जर एखाद्या वेळेस हनुमंतरायाने जर हाक मारली ना, तर हाक मारल्याच्या नंतर 3 लोक थरथर 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 असे कापतात. एवढी त्यांच्या नावामध्ये. आणि आपल्याला जर संकट आलं तर लोक 3 असणारे कापतात, एवढी त्यांची असणारी हाक आहे. काही लोक बोलत बोलत म्हणतात, जरा तेवढा गर्दा करू नका हो, जरा आम्हाला कसं तरीच होईल. आता जर साऊंड सिस्टीमचा आवाज जर वाढला तर लोक म्हणतात जरा आवाज कमी करा बरं का.
तसा हनुमंतरायानं जर रागाच्या भरामध्ये जर अशी हाक जर मारली ना, तर 3 लोक सुद्धा कापतात, तेवढी त्यांची असणारी हाक आहे. आता पहा, हनुमंतरायाचं एक महिमा पुढे वर्णन केलेलं आहे सुंदर स्वरूपामध्ये. हनुमंतरायाचं जर नाव घेतलं तर नाव घेतल्याच्या नंतर भूत जवळ येत नाही. भूत आवडतात का आपल्याला? संध्याकाळी जर शेताकडे आपण जर जाऊ लागलो पाणी भरण्याकरता, एकटाच माणूस जर असेल तर काही वेळेला काही जणांच्या विहिरी म्हणा, शेती म्हणा, तिकडे भीतीचा भाग असतो बरं का. फक्त एक काम करायचं, दारं फोडत असताना, पाणी भरत असताना फक्त हनुमंतरायाचा असणारा जयघोष करायचा. जय श्रीराम, जय हनुमंतराया, असं देवाचं असणारं गुणगान करण्याकरता सुरुवात करायची. काय होतं माहिती का? हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर भूत जवळ येत नाही. नंबर 2, हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर पिशाच जवळ येत नाही. हनुमंतरायाचा असणारा महिमा आहे. भूत पिशाच निकट नहीं आवे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. हनुमंतरायाचं जसं हनुमानी एक नाव आहे, तसं महावीर एक असणारं त्यांचं नाव आहे. म्हणजे महावीर जरी नाव घेतलं, हनुमंतरायाचं जरी नाव घेतलं, तर भूत आणि पिशाच सुद्धा असणारं जवळ येत नाही. एवढंच नाही, नासे रोग, नासत असताना काय काय नासतं ते ऐका. नासे रोग, जर आपल्याजवळ कुठला जर रोग असेल तर रोगाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. हनुमंतरायाची लीला श्रवण केल्याच्या नंतर, नाव घेतल्याच्या नंतर रोग सुद्धा असणारे नाश पावतात. पण त्याला एक नाव सांगितलेलं आहे, पथ्य नाम विठोबाचे. जसं नाव देवाचं विठोबाचं नाव आहे, तसं रोग जर नासवायचा असेल, रोग जर घालवायचा असेल, तर हनुमंतरायाचं असणारं नाव त्या ठिकाणी घ्यायचं. आता पहा, नासे रोग हरे सब पीरा, म्हणजे त्या ठिकाणी रोग असणारा नासतो. म्हणजे रोग मात्र माणसाच्या जवळ राहत नाही. आई तिथंच बसा, इकडं नका पुढे, पुढं कुणीच यायचं नाही बरं कथा संपेपर्यंत. नासे रोग हरे सब पीरा, म्हणजे आपल्या जवळचा रोग असणारा, तो नायनाट असणारा, तो होऊन जातो. पुढं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, जपत निरंतर हनुमत बीरा. संकटाच्या बाबतीमध्ये संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. आपल्याला जर संकट आलं का नाही, लक्ष करा बरं का गावकरी मंडळी, संकट जर आलं, संकट आल्याच्या नंतर काही करू नका, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये या, मांडी घालून अशी बसा, लोटांगण घाला आणि हनुमंतरायाला साकडं करा. त्या संकटामध्ये हनुमंतराय 100% सोडवतील. हे हनुमंतरायाची असणारी लीला आहे. संकट ते हनुमान छुडावे. तुलसीदास महाराज म्हणतात, संकटापासून जर सोडवणारे कोण असतील तर संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. एवढंच नाही, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. सांगा, कुणाला शेतामध्ये विहिरीला पाणी पाहिजे का? कोरडी पडावी अशी इच्छा आहे का तुमची? हा, आता पाणी कमी होत आलं, आपले काम सांगतो बरं का, शेतामधले काम सांगतो. वर्णन असं केलेलं आहे, तीन के काज तुम सकल तुम साजा. म्हणजे ज्याचं ज्याचं जे जे काम असेल, काज असेल, तुम्ही कुठलीही इच्छा व्यक्त करा, ती इच्छा पूर्ण करणारे जर कोण असतील तर हनुमंतराय. त्याचं कारण असं आहे, ते चिरंजीव आहेत. दुसऱ्या देवाला बोलवल्याच्या नंतर त्याला वैकुंठातून कैलासातून यायला तर वेळ लागेल, पण आपलं ग्रामदैवत आहेत, गावातच आहेत ना, बरोबर आहे. याच्या पुढे जर बोलायचं म्हटलं, गावात तर आहेत, पण काही जणांच्या विहिरी आहेत, त्या विहिरीवर सुद्धा हनुमंतराय आहेत, शेंदूर लावून बरं का. हा, आता पहा, म्हणजे कुठलं जरी एक कार्य असेल तर हनुमंतराय असणारे, ते कार्य असणार संपूर्ण काज करणारे असणारे हनुमंतराय आहेत. पुढे वर्णन करत असताना सांगतात, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. हनुमंतरायाचा एक प्रताप सांगितलेला आहे, चारो जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा.
चार युगामध्ये जर प्रताप कुणाचा असेल तर चार युगामध्ये हनुमंतरायाचा प्रताप आहे. त्रेतायुगामध्ये त्यांचंच नाव, कलियुगामध्ये त्यांचंच नाव, त्रेतायुगामध्ये त्यांचं नाव, द्वापार युगामध्ये त्यांचं नाव आणि कृतयुगामध्ये सुद्धा असणारं त्यांचं नाव. चार युगामध्ये हनुमंतरायाचं नाव आहे. साधू संत के तुम रखवारे. हनुमंतराय कुणाचं संरक्षण करतात माहिती का? साधूचं संरक्षण हनुमंतरायच करतात. आणि पुढे जर वर्णन करायचं म्हटलं, संताचं संरक्षण सुद्धा हनुमंतरायच करतात. याला दृष्टांत सांगायचं म्हटलं तर तुलसीदास महाराजांचा उत्कृष्ट दृष्टांत आहे. त्यांना संरक्षण जर तुलसीदास महाराजांचं कोण केलं असेल तर हनुमंतरायांनी असणारं त्यांचं संरक्षण केलेलं आहे. एक आणि दोन नाही, 8 असणाऱ्या सिद्धी आहेत. 8 सिद्धी बरं का. मग त्या सिद्धीचं वर्णन असं केलेलं आहे, स्वर्ग लोकामध्ये आता काय चालू आहे हे तुम्हाला इथं जर बघायचं म्हटलं का नाही, तर स्वर्ग लोकामध्ये काय चालू आहे ते इथं बसून सुद्धा तुम्हाला बघता येतं. जसं आपण मोबाईलवर बघतो का नाही, तसं ही सिद्धी हनुमंतरायाच्या जवळ आहे. बरं, दुसरी गोष्ट, आपल्या शेतामध्ये कोण बोलत आहे हे जर तुम्हाला इथं बसून ऐकायचं असेल तर ही सुद्धा सिद्धी आहे. आपल्या शेजारच्या घरामध्ये आपली कोण निंदा करत आहे हे तुम्हाला ऐकू येत नाही. शेजारच्या घरामध्ये कोण आपली निंदा करलं हे ऐकू येत नाही. हे जर ऐकायचं असेल तर ही सिद्धी हनुमंतरायाजवळ आहे. हनुमंतरायाची सेवा करा, ही सिद्धी तुम्हाला बरोबर असणारी ऐकू येणार. कोण आपल्याबद्दल काय बोलतं काय नाही. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याची सिद्धी हनुमंतरायाच्या जवळ आहे. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये सेवा करा. एक आणि दोन नाही, 8 सिद्धीचं वर्णन हनुमंतरायाच्या जवळ आहे. ती 8 सिद्धी सुद्धा तुम्हाला असणाऱ्या प्रदान करतील. अष्टसिद्धी के नवविधी के नाथा, अष्टसिद्धी के नवविधी के नाथा, अष्टसिद्धी के अष्टसिद्धी के नवनिधी के दाता. आणि पुढे वर्णन करत असताना असबर दीन जानकी माता. रामाचं रसायन म्हणजे राम नाव जर कुणामध्ये किंवा कुणाच्या जवळ जास्त असेल तर सगळ्यात जास्त राम नाव हनुमंतरायाच्या जवळ आहे. सारखं त्यांचं भजन जर कोणतं असेल, श्रीराम जय राम जय जय राम, सारखं त्यांचं नामचिंतन हनुमंतराय घेत असताना श्रीराम जय जय राम, सारखं मुखामध्ये नाव जर कोणतं असेल तर फक्त रामाचं असणारं नाव त्यांच्या मुखामध्ये आहे. एवढंच नाही, दासाच्या बाबतीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीचे दास तर आपण पण आहोत. लक्ष करा बरं का, प्रभू श्रीरामचंद्रजीचे दास तर आपण आहोत. इतर असणारे लोक पण आहेत, साधू संत सुद्धा आहेत. पण सगळ्यात जास्त जर रामाचे दास जर कोण असतील तर रामाचे दास हनुमंतराय आहेत. कुठलाही फोटो बघा तुम्ही,
फोटोमध्ये राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे. हे तिघजण उभा राहिलेले आहेत. लक्ष करा बरं का. हनुमंतराय उभा राहिलेले आहेत का? लक्ष करा बरं का. ते उभा राहिलेले नाहीत, तर त्या फोटोच्या ठिकाणी चरणकमलाच्या तिथं असे हात जोडून आहेत बरं का. इतका महिमा मोठा असून सुद्धा, हनुमंतरायाचा महिमा इतका श्रेष्ठ असून सुद्धा सारखे असे हात जोडलेले आहेत बरं का. आणि सगळा समाज, देव सुद्धा आपला सजर करायचा असेल तर असं मारून होत नाही बरं का. लक्ष करा. समाज किंवा इतर माणसं शस्त्र हातामध्ये घेऊन आपलासा होत नाही. कशानं होतो तो? हात जोडल्यामुळं आपला होतो बरं का. हात जोडले म्हणजे सगळे असणारे आपले लोक होतात. आणि हनुमंतरायांनी देव आपलासा जर कशावर केला असेल, एक भजन, आणि नंबर 2 ला मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम मन हे राम झाले, मन हे राम झाले. म्हणजे पुढं वर्णन करत असताना सांगतात, सगळ्यात जवळ असणाऱ्या सुंदर स्वरूपामध्ये देवाच्या जवळ हात जोडून हनुमंतराय आहेत. पुढं वर्णन करत असताना सांगतात, तुम रे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. आता हनुमंतरायाचं जर भजन केलं, लक्ष करा बरं का, हनुमंतरायाचं जर भजन केलं तर ते भजन रामाला पोचिती होतं. कोणी जर हनुमंतरायाचं नाव घेतलं तर नाव घेतल्याच्या नंतर ते नाव हनुमंतरायाचं घेऊन सुद्धा ते नाव रामाच्या बाबतीमध्ये तिथपर्यंत समर्पित होतं. एवढा महिमा हनुमंतरायाचा आहे. असं दुसरीकडं नाही बरं का, असं दुसरीकडं नाही. हनुमंतरायाच्या महिम्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. जन्म जन्म के दुःख बिसरावे. आपल्या जन्माच्या बाबतीमध्ये एका जन्मातलं दुःख नाही बरं का, अनेक जन्मातलं असणारं दुःख आहे. पण ते दुःख जर घालवायचं असेल तर हनुमंतरायाचं नाव घेतलं. जन्म जन्म के दुःख बिसरावे म्हणजे एका जन्मातलं नाही, अनेक जन्मातलं असणारं दुःख सुद्धा त्या ठिकाणी जळून जातं. एवढा हनुमंतरायाच्या नावाचा असणारा महिमा आहे. पुढं वर्णन करत असताना सांगतात, अंतकाल रघुबर पुर जाई, जहां जन्म हरी भक्त कहाई. शेवटी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या वेळेला एकतर मुखामध्ये नाव येत असताना राम नाव यावं, मुखामध्ये नाव येत असताना विठ्ठल नाव यावं, किंवा विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावं आहेत. शिव महापुराणामध्ये 1000 असणारी नावं आहेत. पण हे जरी नावं नाहीत आले तर सगळ्यात सोपं सांगितलेलं आहे, हनुमंतरायाचं नाव नुसता उल्लेख तुम्ही करा. हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर जो महिमा भगवान शंकराच्या नामाचा आहे, रामाच्या नावाचा जो महिमा आहे, तोच महिमा हनुमंतरायाच्या नावामध्ये आहे. म्हणजे हनुमंतरायाचं जरी नाव घेतलं ना तर जन्म जन्मांतरीचे असणारे दुःख त्या ठिकाणी निघून जातात. शेवटी आपल्याला राहण्याकरता वैकुंठधाम कैलास मिळतो. आणि त्याच्या पुढे एक भाग सांगितलेला आहे, तिथं जरी राहावंसं आपल्याला वाटत नसेल, जसे साधू संत पृथ्वी तलावर येतात, उजळा वया आलो वाटा आणि करा खोटा निवाडा, तसं तिथं जर आपल्याला पुन्हा राहू वाटत नसेल, प्रत्येक नामचिंतन करण्याकरता माणसाला जर पृथ्वी तलावर यावंसं असं वाटत असेल
तर हनुमंत नावाच्या या नामाचा महिमा असा आहे, पुन्हा जन्म मिळत असताना इतका सुंदर कुळामध्ये जन्म मिळतो, जिथं माळकऱ्याचं घर आहे का नाही, जिथं हरिभक्त आहेत त्यांच्याच कुळामध्ये जन्म मिळतो. तुम्ही एवढे बसलात का नाही? आता तुमचा सगळ्या जणांचा जन्म कुणाच्या कुळामध्ये झाला माहिती का? कुणाच्या कुळामध्ये? हरिभक्ताच्या कुळामध्ये जन्म झाला म्हणून मंडपात बसलात. माफी मागून बघतो, जर तुमचा जन्म दुसऱ्या कुळामध्ये झाला असता तर मंडपाच्या साईडनंच फिरून गेला असता. हे नेमकं लागलंय काय? आता आपला जन्म हरिभक्ताच्या कुळामध्ये आहे म्हणून आज आपण मंडपामध्ये असणारा बसलो. मरणंतर कर्म धर्म त्यांचा झाला नारायण आणि त्याचेनी पावन तिन्ही लोक. आपला जन्म चांगल्या कुळामध्ये आहे. मरण तर मला आहे, तुम्हाला आहे, प्रत्येक जणाला मरण आहे. पण खरं सांगू, परत माझी सुद्धा इच्छा आहे बरं का, माझी सुद्धा इच्छा आहे परत जन्म असलाच मिळावा. कशा करता माहिती का? अरे बाबा, हे जन्म मिळाल्याच्या नंतर हेच कथा, हेच कीर्तन, हेच आपल्याला सांगता येईल ना. आणि तुम्ही सुद्धा अशी अपेक्षा वा घेईन मी देवाचा हरिपाठ म्हणता, ज्ञानेश्वरीचं पारायण, देवाची पूजा वगैरे करता. पुन्हा बस. याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे का दुःख आहे? हे जे तुम्ही आता समजा हे करायला समजा, ह्याच्यामध्ये आनंद आहे का दुःख आहे? खरं सांगू का, देवाला सुद्धा प्रार्थना करायचा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. कारण पुढं सुद्धा आपल्याला जन्म असाच मिळावा. आणि हा जन्म मिळण्याकरता काय करावं लागतं माहिती आहे का? फक्त हनुमंतरायाची सेवा करायची. परत आपल्याला हाच जन्म 100% मिळणार. त्याचं कारण एक आहे, आता आपण 7 दिवसापर्यंत वर्णन कुणाचं करणार आहेत? हनुमंतरायाचं. आता हनुमंतरायाचं वर्णन म्हटल्याच्या नंतर हे वर्णन हनुमंतरायाचं एक आहे, त्यांचं वर्णन केल्याच्या नंतर आणखी एका देवाला जास्त आनंद होतो. कुणाला सांगू? रामाला सगळ्यात जास्त आनंद होतो, सगळ्यात जास्त रामाला आनंद होतो. आणि पुढे एक वर्णन केलेलं आहे, हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर आणखी एक जणाला आनंद होतो. कुणाला? नाही लक्षात येत? अहो, घृष्णेश्वराला आनंद होतो. कशा करता माहिती का? हनुमंतरायाचा अवतार म्हणजे घृष्णेश्वर भगवंताचाच अवतार आहे. तुका म्हणी रुद्रा,
हनुमंतरायाच्या महिमाच्या बाबतीमध्ये तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, म्हणजे हा अवतार भगवान शंकराचा सुद्धा असणारा अवतार आहे. हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर भगवान शंकराला आनंद आहे. हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजीला आनंद आहे. हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर हनुमंतरायाला सुद्धा आनंद आहे. आता पहा, हनुमंतरायाच्या महिमेच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. संकट कटे मिटे सब पीरा. लोक बोलत बोलत म्हणतात, आमच्या मागे अशी एक पिढा लागली का नाही, आमच्या मागे अशी एक पिढा लागली. पिढाच जाईना, एक संकट गेलं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. 7 दिवसापर्यंत हनुमंतरायाची कथा श्रवण करा. पिढा निघून जाईल, तेने पिढा वारील. लक्ष करा बरं का, हनुमंतरायाचं चरित्र वर्णन केल्याच्या नंतर पिढा सुद्धा निघून जाईल. बरं, इथं असा बिनपिढेचा माणूस कोण आहे सांगा बरं. प्रत्येकाला पिढा आहे बरं का. सगळा जरी सुखी असला तरी त्याला गुडघ्याची पिढा आहे. बरोबर आहे का? म्हणजे पिढेच्या व्यतिरिक्त माणूस कोणी नाही, काहीतरी त्याला पिढा आहे, संकट आहे. पण हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये तेने पिढा वारेल. जो सुमरे हनुमत बलबीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. पुढं बोलत असताना म्हणतात, एक सुंदर स्वरूपामध्ये एक महिमा सांगितलेला आहे हनुमंतरायाचा. जर हनुमंतरायाची हनुमान चालिसा, शब्द ऐका बरं का, जर हनुमंतरायाची हनुमान चालिसा 100 वेळेला, किती वेळेला? 100 वेळेला बरं का. जो 7 बार पाठ कर कोई, किती वेळेला? 100 वेळेला. हनुमंतरायाची हनुमान चालिसा पाठ करून किंवा वाचून किंवा हनुमंतरायाची हनुमान चालिसा 100 वेळेला जो कोणी भक्त म्हणतो, छुट ही बंदी महासुख होई. 100 वेळेला हनुमंतरायाची हनुमान चालिसा म्हणायची, पण लक्ष दुसऱ्या कामावर न देता बरं का, लक्ष दुसऱ्या कामावर न देता एक चित्त करून जर 100 वेळेला जर हनुमान चालिसा कोणी जर म्हटला तर त्याला महासुखाची असणारी प्राप्ती होते. एवढी हनुमान चालिसेची असणारी एक महती आहे. म्हणून एक माझी विनंती आहे बरं का, उद्यापासून एक काम करा. आपल्या घरी जर हनुमान चालिसेचं पुस्तक जर असेल तर उद्यापासून सोबत घेऊन या. नसेल तर एक काम करा, आपले परिचित जी माणसं आहेत का नाही, त्यांनी काय करायचे, एक झेरॉक्स असणारी करायची, 50-100 असणारे काय करायचे, असे पानं असे देऊन टाकायचे. त्याचा एक पुण्याचा असणारा भाग आहे. आणि हनुमान चालिसा दररोजचं म्हणत असताना सुरुवातीला नाही आपण म्हणायची, शेवटी म्हणायची. त्याचं कारण एक आहे, सगळे माणसं कथेला सुरुवातीला येत असताना थोडासा उशीर करतात. जे उशीर करतील त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्याच्याकरता एक काम करायचं, दररोजचं कथा सांगता होत असताना अगोदर हनुमान चालिसा म्हणायची सगळ्या जणांनी, आणि हनुमान चालिसा म्हणूनच आरती करायची, म्हणजे सगळ्याला त्याचा लाभ झाला पाहिजे बरं का. उद्याच्याला काय करायचं, हनुमान चालिसेचं पुस्तक नाही, आरती केलीच नाही, आरतीच्या अगोदर म्हणायची पुन्हा, म्हणजे हे होईल आपल्याला. आता पहा, हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये जो 7 बार पाठ कर कोई, छुटही बंदी महासुख होई. जो यह पडे हनुमान चालिसा, होय सिद्धी साखी गौरीसा. तुलसी दास सदा हरी चेरा, कीजे नाथ हृदय मह डेरा. हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये हा चालिसेचा सुद्धा असणारा एक भाग आहे. म्हणून आता दररोज आपण कमीत कमी आजपासून पुढं 7 दिवसापर्यंत हनुमान चालिसा प्रत्येक जणांना असणार म्हणायचं. ज्याला वाचता येत नाही त्यांनी एक काम करायचं, ते पान घ्यायचं आणि पानावर असं बोट ठेवत चालायचं बरं का. तरी त्याचा एक महिमा सुंदर स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. जसा त्या ज्ञानेश्वरीला वर आहे, महाराज पुन्हा बोला, तसं एक ज्ञानेश्वरीचा महिमा आणि हा हनुमान चालिसेचा सुद्धा असणारा एक महिमा आहे. आज कथेचा असणारा हा प्रथम दिवस आहे. म्हणून उद्याच्याला येत असताना लक्ष करा बरं का. सगळ्या जणांनी हनुमंतरायाचा एवढा महिमा सुंदर आहे. प्रत्येक जणाला हनुमंतरायाला आरती करत असताना
इथूनच आपण आरती करू शकतो बरं का, नाही असा भाग नाही. प्रत्येक जणांनी काय करायचं, ताट घेऊन सोबत यायचं. मग जे काही आपल्याला ताटामध्ये पूजेला जेवढं साहित्य लागतं का नाही, तेवढं साहित्य असणारं सोबत घेऊन यायचं. जर ताट सोबत आणलं तर तुम्हाला इथून जाताना हनुमंतराय वाढण देतील. लक्षात आलं का तुमच्या? नाही, जुन्या काळामध्ये मी लहान असताना बरं का, मी जेवण्याकरता जायचं, त्यावेळेला काही पात्र वगैरे नव्हते. मी काय करायचं, घरचं मोठं ताट घेऊन जायचं. कशाकरता माहिती का? त्याच्यातच खायचं, वाढलेलं साईडला ठेवून द्यायचं. तसं काय करा, उद्यापासून ताटं मोठे घेऊन या. याच्यामध्ये काय देतील तुम्हाला सांगू? अरे अन्न दिल्याच्या नंतर ते अन्न तरी कमीत कमी 24 तासापर्यंत राहील, पण हनुमंतरायनं एकदा जर त्या ताटामध्ये प्रसाद दिला ना, तर तो जन्मोजन्मीपर्यंत संपणार नाही. म्हणून ते ताट मात्र सोबत घेऊन या. मग काय काय आणायचं? पंचपाळ असेल, हळद कुंकू असेल, फूल असेल, काय काय तुम्हाला दान करायचं आहे त्याच्यामध्ये, सोनं असेल, चांदी असेल, काय काय सगळं, मग धान्य वगैरे काय तुम्हाला घेऊन यायचे दान करण्याकरता ते असणारे घेऊन या. त्याचं कारण एक आहे, त्याची भूमिका अशी आहे, सुंदर स्वरूपामध्ये ताटानं काय करायचं, आपण आरती त्याच्यामध्ये असावी, तुपाची असणारी आरती असावी, सुंदर स्वरूपामध्ये असणारी आपण आरती करावी. कसं आहे, काही लोक काय करतात, घराकडून येत असताना मोकळ्या हातानंच येतात बरं का. असं तसं नाही करायचं. कमीत कमी येत असताना फूल तरी कमीत कमी आपल्याजवळ असावं ग्रंथावर ठेवण्याकरता. तुळशीचं पान असावं, मंजूळ असावे, काहीतरी ग्रंथाला आपण त्या ठिकाणी अर्पण करावं. आणि नाहीच कुणाला जमत असेल तर सोपं सांगतो बरं का, काही सोबत आणू का, 500-500 रुपयाची नोट घेऊन या. जसं ते ब्राह्मण म्हणतो का नाही, त्या दक्षिणेमध्ये सगळीच पूजा आली, तसं मग काय करायचं, दर्शन घेताना 500 रुपयाची नोट ठेवायची, दर्शन घ्यायचं. पण असं मात्र करू नका. कशा करता माहिती? आपल्या हातानं ग्रंथाची पूजा होणं मात्र फार महत्वाची असणारी स्वरूपामध्ये भूमिका आहे. आज प्रथम असणारा हा दिवस आहे. 4:30 वाजलेले आहेत. आपल्याजवळ आणखी 15 मिनिटं शिल्लक आहेत. लक्ष करायचं, उद्यापासून कथा 2 म्हणजे 2ला सुरुवात होईल आणि आरती सहित आपली कथा 5 वाजता सांगता होईल. 5 वाजता मंडप आपला खाली करून देणे हरिपाठा करता बरं का. थोडं 5 मिनिटानं सुद्धा पुढं जायचं नाही. हां, पुढल्या कार्यक्रमाला उशीर नाही झाला पाहिजे. एक छोटीशी कथा सांगतो आणि पुढं चालण्याकरता सुरुवात करतो. एक, हनुमंतरायाच्या जन्माच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला कथा माहिती आहे, पण एक कथा नवीन स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो. मी पुढं चलतो, आजची कथा सांगता करतो. हनुमंतरायाचा असणारा जो जन्म झालेला आहे, तर तो जन्म होत असताना शिवमहापुराणामध्ये थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये जन्म सांगितलेला आहे. लक्ष करा. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित जे हलहल उठिले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. दादा दादा पाणी द्यायचं नाही बरं का. आपली आपली व्यवस्था सोबतच घेऊन यायची प्रत्येक जणांना बरं का. कथे डिस्टर्ब अजिबात नाही करायचं. नाही नाही, अजिबात नाही. त्यांनी बाटली उद्याच्याला घेऊन येतील आता. तुम्ही बसा खाली आता. हां, नाही नाही, अजिबात नाही, सेवा नाही करायची. उद्यापासून कुणाला बसायला त्रास होत असेल तर गादी उशी वगैरे फॅन वगैरे आपली आपली सोय करायची बरं का. हां, एक सुंदर स्वरूपामध्ये कथा शिव महापुराणामध्ये सांगितलेली आहे. त्या समुद्रामधून एक असणारं सगळ्यात शेवटी जर काय निघालं असेल तर अमृत निघालं. अमृताचा कलश दैत्य लोकांनी पळवून घेऊन असणारे गेले. अमृताचा कलश पळवल्याच्या नंतर देवता मंडळी नाराज होऊ लागले आणि रडू लागले. आता अमृताचा कलश आपल्याला भेटणार नाही. भगवान विष्णूंनी त्यावेळेला एक रूप धारण केलं. त्या रूपाचं नाव आहे मोहिनी. शब्द आहे का बरं का, मोहिनी रूप आहे. आणि मोहिनी रूप घेतल्याच्या नंतर तेवढा अमृताचा कलश दैत्य मंडळींनी पळवल्याच्या नंतर काय केलं, अमृताचा कलश पळवलेला होता, पंक्ती बसवण्याकरता असणाऱ्या सांगितल्या. दैत्य मंडळींनी तोच अमृताचा कलश अमृत वाढण्याकरता कुणाच्या हातामध्ये दिला? मगाच सांगितला होता, मगाच अमृताचा कलश कुणाला दिला? तो मोहिनीच्या हातामध्ये दिला. आता सुद्धा मोहिनीच्याच हातामध्ये कलश त्या दैत्य लोकांनी दिला असा भाग नाही बरं का. आता सुद्धा घरामधले पुरुष सगळा अमृताचा कलश मोहिनीच्याच हातामध्ये देतात. कळालं का नाही तुम्हाला? काही कोणता अमृताचा कलश?
कांद्याचे पैसे, वांग्याचे पैसे, मंडीचे पैसे, हे अमृताचाच कलश आहे की. मंडी करून आल्याच्या नंतर टमाट्याचे पैसे, सगळा अमृताचा कलश मोहिनीच्याच हातामध्ये आहे. एवढे जरी पैसे दिले, 1,00,000-2,00,000 रुपये, तरी तुम्ही मोकळ्या मनानं पैसे देता, पण त्याच्यामधले खरं सांगा बरं, 1,000 रुपये मागा फक्त, तरी ती मोहिनी विचारते कशाला पाहिजे. एवढे पैसे देऊन सुद्धा, 1,00,000-2,00,000 रुपये देऊन सुद्धा विचारायची काही गरज आहे का? यांनी मोकळ्या मनानं विश्वास टाकून सुद्धा, एवढे पैसे देऊन सुद्धा 1,000 रुपये जरी मागितले तर तिकून प्रश्न आहे कशाला पाहिजे. जर भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं, आणि मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर अमृताचा कलश तेवढा मोहिनीच्या हातामध्ये दिला. मोहिनीच्या हातामध्ये दिल्याच्यानंतर अमृत वाढण्याकरता सुरुवात केली. अमृत वाढण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर ही गोष्ट दैत्याला समजली. एक राहू म्हणायचा दैत्य तिथून उठला, देवाचं रूप घेतलं आणि त्यांच्या पंक्तीला जाऊन बसला. पंक्ती पंक्तीमध्ये फरक आहे बरं का, लक्ष करा. आता इथं सुद्धा तुम्ही जेवण्याकरता बसता, ही पंगत वेगळी, महाराजाची पंगत ती पंगत वेगळीच. याच्यापेक्षा पुढे सांगतो, ब्राह्मणाची पंगत वेगळी. पंक्ती पंक्तीमध्ये फरक आहे. दैत्याची पंगत वेगळी, ती दैत्याची पंगत सोडली आणि दैत्याची पंगत सोडून देवतेच्या पंक्तीला असणारा जाऊन तो राहू नावाचा दैत्य बसला. बसल्याच्या नंतर त्यानं काय केलं, अमृत असणारं पिऊन टाकलं. पुढली कथा आपल्याला माहिती आहे, शिरच्छेद करून टाकला. पण एवढी घडलेली कथा, सगळा अमृताचा भाग देवाला मिळवून दिला फक्त मोहिनीच्या रूपामुळं. लक्ष करा बरं का, मोहिनीच्या रूपामुळं. हे मोहिनीचं सौंदर्य सगळे दैत्य लोक भुलले ना. अमृताचा कलश विष्णूच्या हातामध्ये दिला. भगवान शंकर कैलास पर्वतावर तपश्चर्या करू लागले. त्यांना एक प्रश्न असा पडला, जर एवढे मोठमोठे दैत्य त्या मोहिनीला भुलून जाऊन जर एवढा अमृताचा कलश मोहिनीच्या हातामध्ये देतात, तर ती मोहिनी कशी असेल? आता काही गरज आहे का? काही गरज आहे का? मला सांगा. आपल्या हरिपाठ म्हणणाऱ्याचं सोडून द्या, भगवान शंकर जर समाधीमध्ये लीन असताना त्यांची समाधी भंग पावते आणि ते जर चिंतन मोहिनीचं करीत असतील, तर आपले कुठं मांडायचं नेहमी? सारखं त्यांचं चिंतन होतं, ती मोहिनी दिसण्याकरता किती सुंदर असेल, मोहिनी दिसण्याकरता सुंदर किती असेल. एक दिवस सारखं चिंतन 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 होत असताना त्यांची समाधी लागना. दुसरी गोष्ट, राम नामाचा जप होईना. त्यांनी सांगितलं एकदाच हे मिटवलेलं बरोबर का. म्हणजे ते रूप कसं आहे एकदा पाहिल्याच्या नंतर आपल्याला असणारा तो प्रश्न निघून जाईल. कैलास पर्वतावरची असणारी जी समाधी आहे, उत्थान केली, वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला एकच प्रश्न विचारला, माझी एकच अपेक्षा आहे, माग नेते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. माझी एक विनंती आहे देवा, मी समाधी सोडून इथपर्यंत आलो, फक्त तुमचं एकदा मोहिनीचं रूप मला दाखवा. भगवान विष्णू हसले आणि हसून त्यांना एक उत्तर दिलं, माझी विनंती अशी आहे, तुम्ही साधू महात्मे आहेत, सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे, सगळ्या गोष्टीचा त्याग करून तुम्ही स्मशानभूमीमध्ये येऊन बसलेले आहेत. आता त्या गोष्टीची तुम्ही विचारणा करू नये, तुम्ही निवांत असणार भजन करा. ते म्हणले, भजनच चालू आहे माझं, पण माझं चित्त विचलित होतं ना. एकदा त्यांचं असणार आहे का नाही, मोहिनीचं रूप दाखवा. एकदा झालं, दोनदा झालं, सारखा प्रश्न विचारले. शेवटी सांगितलं, काही हरकत नाही, पण देवा, हे मोहिनीचं रूप बघत असताना सावध राहा बरं का. हे मोहिनीचं रूप बघत असताना सावध राहा. चित्त आहे, या चित्तावर असताना ताबा ठेवा, मनावर ताबा ठेवा बरं का. एका दिवस घटना विचलित होऊन सुद्धा वाईट घटना घडेल. भगवान शंकरने सांगितलं, तुम्ही मला जास्त शिकू नका बरं का, तुम्ही फक्त मोहिनीचं रूप मला दाखवा. भगवान विष्णू सांगितलं, सावध राहा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. सांगितलं, मी सावध आहे बरं का. आता किती सुंदर कथा आहे पहा. भगवान विष्णू त्यांना विशेष स्वरूपामध्ये सांगितलं, सावध राहा, आणि माझं असणारं जे चरित्र आहे, मोहिनीचं रूप आहे, मी तुम्हाला आता दाखवतो. तेवढ्याच वेळामध्ये वैकुंठ नष्ट केलं त्यांनी. आता ही माया आहे विष्णूची, विष्णू हा मायावी आहे. संपूर्ण वैकुंठ असणारा त्याचा नष्टाचा असणारा भाग केला, आणि तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकराच्या समोर सुंदर स्वरूपामध्ये एक बगीचाच निर्माण केला. भगवान शंकर पाहतात तर समोर बगीचा आहे, त्याच्यामध्ये काही मोर असेल, लांडोरी असेल, माकड असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे काही भाग सांगितलेला आहे.
आणि त्याच बगीच्यामध्ये भगवान शंकर गळ्यामध्ये साप आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे, त्या बगीच्यामध्ये फिरू लागले. फिरत असताना एक बॉल आहे, एक चेंडू आहे, लक्ष करा बरं का, छोटा असतो क्रिकेट खेळत असताना, आणि दुसरा एक बॉल असतो, त्याला आपण व्हॉलीबॉल म्हणतो बरं का, ते अशा हाताने असा मारण्याचा एक भाग असतो. मोहिनीचा असणारा अवतार देवानं रूप असणारं घेतलं आणि त्या बगीचेमध्ये असणारे खेळू लागले. मोहिनीच्या अंगावर वस्त्र थोडेसे कमी आहेत आणि ती मोहिनी काय करू लागली, मोठा असणारा चेंडू घेऊन असणारे असे खेळू लागली. खेळत असताना कधी काय करायचं, तिनं उंच असताना असा फेकायचा, तो टिपकायचा, त्या बॉलच्या पाठीमागं असे धावायचे असणारी मोहिनी. हे सौंदर्य भगवान शंकराने पाहिलं. भगवान शंकर विचार करतात, ही महिला एकटीच्या ठिकाणी चेंडू खेळत आहे, आपण तिला सहकार्य करावं. आता काही गरज आहे का, काही गरज आहे का? तिनं लांब असा चेंडू फेकला की भगवान शंकरांनी पळत पळत जायचा आणि ते चेंडू आणून तिच्या हातामध्ये द्यायचा. रामकृष्ण हरी. काही विचार करायची गरज आहे का? काय तुम्ही कुठले, आता काही विचारपूस करायची की गरज आहे का? काहीच गरज नाही ना. आणि आता ही भगवान विष्णूची माया आहे. भगवान शंकर स्वतःहून बोलायचे, पण मोहिनी मात्र बोलत नव्हती. मोहिनीनं नुसतं हसायचं. हसलं तरी भगवान शंकर मोहित झाले. जर तिथं जर मोहिनीने एखादा शब्द जर वाईट वापरला असता तर भगवान शंकर पुन्हा मात्र चेंडू आणून देत नव्हते बरं का. पण हसल्यामुळे भगवान शंकर म्हणले बरोबर आहे, थोडं समाधान वाटलं बरं का. आता परत मोहिनीनं चेंडू घेतला आणि टाकून दिला. आणखी परत भगवान शंकर गेले. आता यांनी सापाचा विषय सोडून दिला, गळ्यामधल्या सापाचा विषय सोडून दिला, डमरू टाकून दिला, त्रिशूळ टाकून दिला, जटेचा विचार नाही, नामचिंतनाचा विचार नाही. सारखं त्या मोहिनीला विचारपूस करायची. विचारपूस करत असताना मोहिनी हसायची. बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. मोहिनी कधी समोर धावायची, भगवान शंकर पाठीमागं. बातचीत नाही किंवा काही नाही. तेवढ्याच वेळामध्ये काही कालावधी निघून गेला आणि कालावधी निघून गेल्याच्या नंतर मोहिनीनं काय केलं, आपलं रूप आता अदृश्य करण्याचा प्रयत्न करू लागली. का? त्याचं कारण एक आहे, सुंदर प्रमाणामध्ये एका भारुडामध्ये वर्णन केलेलं आहे. हरी भाऊ भाऊ इकडे लक्ष द्या. आता ती एकच संगीत राहू द्या चालू. थट्टा गेली शंभो पासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, आसी ही थट्टा, आसी ही थट्टा, भल भल्यासी लाविला बटा, भल भल्यासी लाविला बटा, थट्टा गेली शंभू पासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, आसी ही थट्टा. थट्टा गेली कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली आसी ही. त्यावेळेला थट्टेच्या बाबतीमध्ये नाथराय वर्णन करतात. थट्टा गेली शंभू पासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, आसी ही थट्टा. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकर एवढे मोहित झाले, एवढे मोहित झाले की त्या मोहिनीचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर ती सारखी मोहिनी आपल्याकडे पाहून हसते. अशा वेळामध्ये त्यांना असं वाटलं की मोहिनीचं प्रेम माझ्यावर आहे. असा विचार केल्याच्या नंतर भगवान शंकराने काय केलं, आपल्या दोन्ही हातामध्ये
त्या मोहिनीला सामावं, तिला कडकडून मिठी मारावी, असे भगवान शंकराने काय केले, असे हात समोर केले. मोहिनी जवळ आलेली पाहतात असे मिठीमध्ये किंवा त्या मोहिनीला भेट देणार, आलिंगन देणार, एवढ्याच वेळामध्ये भगवान शंकराने काय केलं, मिठी मारत असताना भगवान विष्णूंनी जे मोहिनीचा अवतार घेतला होता तो अवतार मात्र नष्ट करून टाकला. विचार करा बरं का आता. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, पण तो संताचा महिमा आहे. पण इथे घटना अशी घडली, भगवान शंकर मोहित झाल्याच्या नंतर आता भेट देणार तेवढ्याच वेळामध्ये भगवान विष्णू आपली माया नष्ट केली. त्या ठिकाणी ना आश्रम नाही, ना त्या ठिकाणी कुठला बगीचा नाही किंवा काही नाही, वैकुंठाचाच असणारा भाग. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकराच्या शरीराचा असणारा जो मल आहे त्या जमिनीवर पडण्याचा असणारा तो भाग झाला. सप्त असणारे ऋषी आले आणि सप्त ऋषींनी तो असणारा मल एका पानावर असणारा तो ग्रहित केला. पान म्हणजे वृक्षाचं पान बरं का. वृक्षाच्या पानावर असणारा तो अवतरित केला. कालांतरानं त्यांनी लक्षात घेतला, भगवान शंकराच्या शरीराचा असणारा हा मल आहे, व्यर्थ जाता कामा नये. जर हा पृथ्वी तलावर जर पडला तर पृथ्वीची राख रांगोळी होईल, म्हणून त्यांनी पानावर असणारा धरला. कालांतरानं या मलापासून कुणाचा तरी जन्म झाला पाहिजे म्हणून असा विचार केला. तोच पानावरचा मल कालांतरानं अंजनी मातेनं तपश्चर्या केली. लक्ष करा बरं का. अंजनी मातेनं तपश्चर्या केली. सप्त ऋषींनी तोच मल जो पानावर होता, तोच पानातला मल त्या अंजनी मातेच्या कानामध्ये ओतला. शब्द ऐका बरं का. ही कथा तुम्ही कुठंच ऐकलेली नाही. उगा या हनुमंतरायाची कथा म्हणजे काहीतरी सांगायचा असा भाग नाही बरं का. लक्ष देऊन कथा ऐका. तोच पानावरचा मल सप्त ऋषींनी अंजनी माता ऋष्यमुख पर्वतावर तपश्चर्या करू लागली. त्या अंजनी मातेच्या पोटी चांगलाच मुलगा जन्माला यावा म्हणून काय केलं, तो मल पानावरचा मल कानामध्ये ओतला. कालांतरानं तोच मल असणारा तो खाली पोटापर्यंत आला आणि आल्याच्या नंतर त्या गर्भापासून जो गर्भधारण झाला तो भगवान शंकराचा असणारा बाबतीमधला तो गर्भ आहे. कालांतराने अंजनीच्या पोटी जो जन्माला आलेला आहे त्यांचं नाव दुसरं तिसरं कोणी नाही, हनुमंतरायाचा असणारा भाग आहे. टाळी. सुंदर असणारं प्रमाण आहे. उद्याच्याला हेच प्रमाण रिपीट होणार बरं का. आता त्याचं कारण एक आहे, आज हनुमंतरायाचा मला जन्म या कथेमध्ये का करायचं नाही त्याचं कारण एक आहे. आज प्रथम दिवस आहे आणि आज प्रथम दिवशीच्या दिवशी जरा लोकसंख्या पण कमी असते, बरोबर आहे का नाही. म्हणजे आजची कथा म्हणजे तास पाडण्याची कथा आहे बरं का फक्त हे. हां, पहिल्या दिवशी फक्त तास पाडण्याची कथा आहे. उद्या एक माझी विनंती आहे, उद्याच्याला सुंटवडा घेऊन या, फुलं गुलाल वगैरे एक पाळणा या ठिकाणी बांधा. महिला मंडळीला एक विनंती आहे, हनुमंतरायाचा पाळणा पाठ करून या. त्याचं कारण एक आहे, आपल्या मुखानं सुद्धा पाळणा म्हणणं फार गरजेचं आहे आणि तो सुद्धा हनुमंतरायाचा उद्याच्याला पाळणा म्हणायचा बरं का. हनुमंतरायाचा पाळणा म्हणायचा. आता पहा, आजची असणारी जी कथा आहे, आज प्रथम असणारा दिवस आहे. आरती करत असताना काय करायचं, ज्यांनी ज्यांनी ताट आणलेलं आहे तर आज आरत्या भरपूर आपल्याला आरत्या घ्यायच्यात का. तर